नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणातील अलंकार या घटकाचा अभ्यास करणार आहोत. अलंकार यामध्ये अलंकाराचे दोन प्रकार आहेत. एक आहेत शब्दालंकार व दुसरा आहे अर्थालंकार. तर शब्दालंकारातील यमक अलंकार व अनुप्रास अलंकार याविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर मुलांनो, अलंकार म्हणजेच दागिना. चांगली नवीन वस्त्रे व दागिने परिधान केले की मनुष्याच्या शरीराला शोभा येते. तसेच नेहमीपेक्षा वेगळे व अर्थपूर्ण शब्द वापरले की भाषेचेही सौंदर्य खुलते. कसे ते पाहूया. पहा, समोर दोन गट दिलेले आहेत, अ गट व ब गट. अ गटातील पहिलं वाक्य आहे, हे पावसा तू सगळीकडे पड. तर ब गटात दिलेले आहे, गड्या पावसा ये इकडे जिकडे तिकडे घाल सडे. मुलांनो, दोन्ही वाक्यांचा अर्थ एकच, पण दुसऱ्या वाक्यात विशिष्ट प्रकारच्या शब्द योजनेमुळे बदल घडलेला आहे. दुसरे वाक्य पहा, संगीताचे अक्षर चांगले आहे. हे अ गटातील वाक्य. तर ब गटामध्ये दिलेले आहे, संगीताचे अक्षर म्हणजे कागदावर सांडलेले मोती. या दोन्ही वाक्यांचा अर्थसुद्धा सारखाच, परंतु ब गटातील वाक्यांमधील शब्दरचनेमुळे भाषेला एक वेगळ्याच प्रकारचे सौंदर्य प्राप्त झालेले आहे. म्हणजेच काय, तर ज्या गुणधर्मामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते त्या गुणधर्माला भाषेचे अलंकार म्हणतात. अजून सोप्या भाषेत पहा, कवी प्रतिभा निर्मित, मनाला आनंद देणारी, चमत्कृतीयुक्त, भाषेला शोभा देणारी जी शब्दरचना असते तिला अलंकार असे म्हणतात. तर मुलांनो, भाषेला शोभा नाद निर्माण करणाऱ्या शब्दयोजनेमुळे येते किंवा योजलेल्या शब्दांच्या अर्थामुळे येते. आणि यावरूनच अलंकाराचे दोन प्रकार पडतात. एक आहे शब्दालंकार व दुसरा आहे अर्थालंकार. त्यातील पहिला प्रकार जो आहे शब्दालंकार तो आपण पाहूया. तर शब्दालंकार म्हणजे काय ते पाहूया. शब्दालंकार शब्दांच्या चमत्कृतीपूर्ण रचनेतून भाषेचे सौंदर्य वाढवणाऱ्या गुणधर्मांना शब्दालंकार म्हणतात. पुन्हा एकदा बघा, शब्दांच्या चमत्कृतीपूर्ण रचनेतून भाषेचे सौंदर्य वाढविणाऱ्या गुणधर्मांना शब्दालंकार म्हणतात. आता हे शब्दालंकार जे आहेत त्यामध्ये तीन अलंकार येतात. एक आहे यमक अलंकार, दुसरा आहे अनुप्रास अलंकार व तिसरा आहे श्लेष अलंकार. पण आपण यमक अलंकार व अनुप्रास अलंकार याविषयीची माहिती या इयत्तेमध्ये पाहणार आहोत. कारण आपल्याला इयत्ता 8वीत या दोन अलंकाराविषयीच अभ्यास करायचा आहे. तर पाहूया यमक अलंकार. यमक अलंकार उदाहरण पाहूया. पहिलं उदाहरण जे आहे ती आहे अभंगाची ओळ. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. मुलांनो, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, रंगी आणि जगी. ओळीच्या शेवटी गी या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे. गी या अक्षराची पुनरावृत्ती शेवटी झालेली आहे हे लक्षात घ्या. अभंगाच्या ओळीमध्ये रंगी आणि जगी चरणाच्या शेवटी अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे. तर दुसरं उदाहरण आहे कवितेचं. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. या कवितेच्या ओळीमध्ये घडो, पडो, झडो आणि नावडो हे जे 4 शब्द आहेत त्या शब्दांमध्ये डो या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे. पण ती सुद्धा कुठे झालेली आहे लक्षात घ्या. ती झालेली आहे चरणाच्या मध्ये व शेवटी. तर पद्याच्या एका चरणात किंवा भिन्न चरणात एकदा ज्या क्रमाने अक्षरे आलेली आहेत त्याच क्रमाने पुन्हा तीच अक्षरे आल्यास यमक हा अलंकार होतो.
पहिल्या उदाहरणामध्ये गी तर दुसऱ्या उदाहरणामध्ये डो या अक्षराची प्रत्येक चरणाच्या मध्ये व शेवटी पुनरावृत्ती झालेली आहे आणि त्यामुळेच काय झालेलं आहे, त्या काव्यामध्ये एक प्रकारची गंमत व मजा निर्माण झालेली आहे. अशा प्रकारे कवितेच्या चरणाच्या शेवटी मध्ये ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यमक हा अलंकार होतो. हे झाले यमक अलंकाराविषयी. आता आपण पुढचा अलंकार पाहूया, अनुप्रास अलंकार. तर पाहूया अनुप्रास अलंकार. अनुप्रास अलंकारामध्ये पहिलं उदाहरण जे दिलेलं आहे ते गद्यातील आहे, तर दुसरं उदाहरण आहे पद्यातील. पहिलं उदाहरण बघूया. गाडी गुडगुडी आणि हातात सत्तेची छडी यांच्यात ते रमले होते. तर मुलांनो, गाडी गुडगुडी आणि हातात सत्तेची छडी हे जे वाक्य आहे त्यामध्ये एका अक्षराची पुनरावृत्ती होऊन नाद निर्माण झालेला आहे. गाडी, गुडगुडी आणि छडी हे जे 3 शब्द आहे त्या 3 शब्दांमध्ये डी या अक्षराची पुनरावृत्ती होऊन नाद निर्माण झालेला आहे. पण लक्षात घ्या, याआधी आपण यमक अलंकार शिकलो, त्यामध्ये सुद्धा आपण काय पाहिले की एका अक्षराची पुनरावृत्ती झालेली होती. यमक अलंकारामध्ये सुद्धा अक्षराची पुनरावृत्ती, तर अनुप्रास अलंकारामध्ये सुद्धा अक्षराची पुनरावृत्ती होऊन नाद निर्माण होतो. म्हणजेच दोन्ही अलंकारामध्ये अक्षराची पुनरावृत्ती होते. पण गोंधळून जाऊ नका. लक्षात घ्या, यमक अलंकारामध्ये अक्षराची पुनरावृत्ती ठराविक ठिकाणी म्हणजेच मध्ये किंवा चरणाच्या शेवटी झालेली आहे. तर गाडी गुडगुडी आणि हातात सत्तेची छडी या वाक्यामध्ये डी या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे, पण ठराविक ठिकाणी नाही, तर कोठेही त्या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे. डी या अक्षराची पुनरावृत्ती होऊन वाक्यामध्ये नाद आणि सौंदर्य निर्माण झालेला आहे. हे होते गद्यातील उदाहरण. तर आता दुसरे उदाहरण पद्यातील पाहूया. गडद निळे जलद भरुनी आले. आता हे पद्यातील उदाहरण. तरीसुद्धा या उदाहरणामध्ये सुद्धा गडद हा शब्द 2 वेळा आणि जलद यामध्ये द या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे. द या अक्षराची पुनरावृत्ती होऊन पद्यातील या ओळीला नाद व सौंदर्य प्राप्त झालेले आहे. या अक्षराची पुनरावृत्तीसुद्धा आपण पाहत आहोत. ठराविक ठिकाणी न होता कोठेही त्या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे. म्हणजेच आपण लक्षात काय ठेवणार आहोत, अक्षरांची पुनरावृत्ती यमक अलंकारामध्ये सुद्धा होते आणि अनुप्रास अलंकारामध्ये सुद्धा होते. पण यमक अलंकारामध्ये ठराविक ठिकाणी अक्षराची पुनरावृत्ती होते, तर अनुप्रास अलंकारामध्ये कोठेही त्या अक्षरांची पुनरावृत्ती होत असते. लक्षात ठेवायचं आहे, यमक अलंकारामध्ये ठराविक ठिकाणी अक्षरांची पुनरावृत्ती होते, तर अनुप्रास अलंकारामध्ये कोठेही त्या अक्षरांची पुनरावृत्ती होत असते. तर अशा प्रकारे वर्णाची ठराविक अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे सौंदर्य निर्माण होते, तेव्हा अनुप्रास अलंकार होतो. पहिल्या उदाहरणामध्ये डी या अक्षराची पुनरावृत्ती, तर दुसऱ्या उदाहरणामध्ये ड या अक्षराची पुनरावृत्ती होऊन वाक्यात नाद व सौंदर्य निर्माण झालेले आहे. तर आज आपण शब्दालंकारातील यमक अलंकार व अनुप्रास अलंकार याविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे. पुढच्या तासाला आपण पाहणार आहोत अर्थालंकार. अर्थालंकारामध्ये कोणत्या अलंकारांची माहिती दिलेली आहे ते आपण पुढील तासाला पाहणार आहोत.
धन्यवाद.